सकाळचे 9:30 वाजत आहेत. आम्ही निघालेलो आहोत पुण्याहून बेंगलोरच्या दिशेने आणि विठ्ठल कामतमध्ये मस्तपैकी चहा आणि बटाटे वडा खाऊन आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे. हाय फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे कारण आज आपण आलेलो आहोत नानाची वाडी या प्लेसला. येस, सारोळा गावाजवळ ही प्लेस आहे. पुणे बेंगलोर हायवेला ही अटॅच आहे आणि खूपच सुंदर प्लेस आहे. हे पुण्याहून वन डे पिकनिक प्लॅन करू शकता. चला लवकर मी तुम्हाला प्रॉपर्टी शो करेन. अतिशय निसर्गरम्य अशी ही जागा आहे. स्वच्छ हवा, मोकळा सूर्यप्रकाश आणि एवढं फ्रेश वाटत आहे सकाळच्या यावेळी इथे की काय सांगू मी तुम्हाला. स्वच्छतासुद्धा इथे खूप छान मेंटेन केली जाते. बाजूला केवढी हिरवाई आहे हे तुम्ही बघू शकत असाल. वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं इथे लावलेली आहेत. लहान मुलांसाठी प्ले एरियासुद्धा आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला गावाकडे आल्याचा फील येतो. ही प्लेस नदीच्या कडेला असल्यामुळे याचे जास्त अट्रॅक्शन टुरिस्टला वाटतं. हिरवीगार झाडं आणि संथ वाहणारी मीरा नदी खूपच छान वाटते. चला तर मग बघूया रेस्टॉरंट कसे आहे. स्टार्टर्स आहेत, अगदी मसाला पापडपासून मंचुरियन, पनीर चिलीपर्यंत पदार्थ इथे मिळतात. पंजाबी जेवण तर उत्तम आहेच, पण महाराष्ट्रीयन जेवणसुद्धा इथे मिळतं. हीच त्यांची खासियत आहे. एक गोष्ट मला फार आवडली ती म्हणजे व्हेज किचन आणि नॉनव्हेज किचन हे पूर्णपणे वेगळे आहेत. दिवाळीत मुलं किल्ला कशी बनवतात त्या पद्धतीने मुली घरकुल बनवायच्या. ते घरकुल इथे मांडलेले आहे आणि हा आहे पांगुळ गाडा, म्हणजे आजच्या जमान्यातल्या वॉकर. त्यांच्याबरोबर 2 लहान बाळ आहेत. ते येण्याचं मुख्य कारण हेच होतं की इथे भरपूर मोकळी जागा आहे, छान स्वच्छ लॉन आहे जिथे या दोघी मोकळं आणि मनमुराद खेळू शकतील. या जागेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे मोकळं लॉन आहे की वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी अवेलेबल आहे. डेकोरेशनपासून केटरिंगपर्यंतची सर्व व्यवस्था या हॉटेलकडून प्रोव्हाइड केली जाते. त्यामुळे लग्न, साखरपुडा, अगदी वाढदिवसापासून इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी ही जागा खूपच छान आणि निसर्गरम्य अशी आहे. आणि माझे काही फ्रेंड्स आम्ही इथे पिकनिकला आलेलो आहोत आणि ही प्लेस खूपच छान आहे म्हणून म्हटलं ही प्लेस थोडी शेअर करावी सगळ्यांसोबत. मचान म्हणजेच ट्री हाऊस देखील इथे आहे. चला लवकर वर जाऊन बघूयात काय व्ह्यू आहे. वाह, क्या बात आहे. खूपच सुंदर वाटते इथून. ट्री हाऊस सुद्धा बरंच मोठं आहे. अगदी 2 चटया मावतील एवढं आहे आणि इथे जेवण झाल्यावर तुम्ही मस्तपैकी एक झोप काढू शकता दुपारची. इथे हवा खूप छान येत आहे. माझी मुलगी उर्वी आणि माझ्या मैत्रिणींची मुलगी अभिज्ञा या दोघींचंही मनसोक्त खेळून झालेलं आहे. या दोघींनाही आणि आम्हालाही खूप भूक लागलेली आहे म्हणूनच आम्ही चाललेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घ्यायला. जेवणसुद्धा छान मिळते इथे. पोटभर जेवण करून झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. खरं तर ही जागाच एवढी सुंदर आणि निसर्गरम्य आहे की लवकर इथून पायच निघत नाही आहे. नक्की या इथे आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.